नमस्कार, मी अमोल जोशी. धुरळा या खास कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्राचं राजकारण आज एका सनसनाटी आरोपामुळे ढवळून निघालंय. हे आरोप केलेत सामाजिक कार्यकर्ते आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार आणि अनिल परब यांना तुरुंगात पाठवण्याचा फडणवीसांचा डाव होता असा आरोप श्याम मानव यांनी केलाय, तर त्याला अनिल देशमुखांनी दुजोरा दिलाय. त्यावर आत्ता देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण देखील दिलं, जे आत्ता आपण ऐकलं. श्याम मानव यांच्या आरोपांमध्ये खरंच तथ्य आहे का? अनिल देशमुखांना खरंच ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाला का? अनिल देशमुखांनी मागण्या मान्य न केल्यामुळे त्यांना तुरुंगात जावं लागलं का? आणि हे सगळे आरोप करण्याचं नेमकं हेच टायमिंग का साधलं जात आहे? यासारख्या प्रश्नांवर चर्चा करूया आजच्या धुरळामध्ये. तर चर्चेचा धुरळा उडवण्यापूर्वी आपण बघूया की श्याम मानव यांनी नेमके काय आरोप केलेले आहेत, अनिल देशमुख काय म्हणालेत आणि त्याच्यावर नितेश राणेंची काय प्रतिक्रिया आली आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री, या देशामधलं नंबर 2चं राज्य आहे महाराष्ट्र. या देशातल्या गृहमंत्र्यांकडे निरोप जातो की मी तुमच्याकडे 4 ॲफिडेव्हिट पाठवलेले आहेत, यावर सही करून द्या, तर तुम्ही ईडीच्या जेलमधनं वाचाल. गृहमंत्र्यांचं नाव अनिल देशमुख. पहिलं ॲफिडेव्हिट असतं की उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, मातोश्रीवर बोलावलं आणि दर महिन्याला 100 कोटी गोळा करायचा मला आदेश दिला, त्यावर सही करून द्या. उद्धव ठाकरेंचा मुलगा आदित्य ठाकरे, तेही कॅबिनेट मंत्री, त्यांनी दिशा सॅलियन या मुलीवर बलात्कार केला. मी पुन्हा रिपीट करतोय, दिशा सॅलियन या मुलीवर बलात्कार केला आणि तिचा खून केला, यावर सही. त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अनिल देशमुखांना बोलावलं आणि त्यावेळेस पार्थ हजर होते, त्यांचा मुलगा, आणि त्यांनी त्यांच्या बंगल्यावरनं, देवगिरीवरनं मला आदेश दिला की हे जे गुटकेवाले आहेत त्यांच्याकडनं दर महिन्याला इतके करोड रुपये गोळा करा. या 4 ॲफिडेव्हिटवर तुम्ही सही करून दिली तर तुम्हाला ईडी लागू होणार नाही. देशमुखांनी खूप विचार केला, नाही म्हटलं. नाही म्हटल्यावर पुन्हा निरोप आला की तुम्हाला अजितदादांबद्दल बोलणं शक्य नसेल तर ठीक आहे, सोडून द्या, बाकी 3 ॲफिडेव्हिटवर तुम्ही सही करून द्या. अनिल देशमुखांनी खूप विचार केला की सही करणं याचा अर्थ महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी सही करणं, याचा अर्थ त्यांच्या पोलीस चौकशी त्या गोष्टी समोर आलेल्या आहेत, याचा अर्थ हे तिघही जेलमध्ये जाणार. आणि त्या माणसानं सही दिली नाही आणि स्वतः 13 महिने जेलमध्ये गेले. म्हणून मी त्यांचं जाहीररित्या अभिनंदन करत असतो आणि कौतुक करत असतो की याला खरा मर्दपणा म्हणतात. आणि कोर्टाने सोडताना त्यांना क्लीन चिट दिली. देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे एक माणूस पाठवून हे 4 ॲफिडेव्हिट तुम्ही करून द्या. एक उद्धव ठाकरेवर आरोप करा, एक आदित्य ठाकरेवर आरोप करा, अजित पवारांवर आरोप करा, अनिल परावर आरोप करा, अशा पद्धतीचं लेखी माझ्याकडे ॲफिडेव्हिट पाठवलं होतं. मी देवेंद्र फडणवीस याच्या दबावाला 3 वर्षापूर्वी बळी पडलो नाही आणि ॲफिडेव्हिट करून देण्यासाठी नकार दिला. त्याच्यामुळे माझ्या मागे ईडी सीबीआय लावून मला जेलमध्ये टाकण्यात आलं. एक अनिल देशमुखांनी पण एक आरोप केलेला आहे देवेंद्र फडणवीस साहेबांवर, परंतु आरोप नाही. अनिल देशमुखांना सांगेन, जो पण अधिकारी तुमच्या समोर आला असेल त्यांनी तुम्हाला खरं बोलण्यासाठी सांगितलंय. दिशा साल्यांबरोबर जे खरं झालं, की खऱ्या अर्थाने तिचा सामूहिक बलात्कार झाला, खऱ्या अर्थाने तिला बाल्कनीतून फेकलं गेलं, ते सत्य तुम्ही सांगावं, हे सत्य तुम्हाला सांगायला सांगितलेलं आहे, आरोप करायला सांगितलं नाही. कारण का तेव्हा तुम्ही गृहमंत्री होते. तर नेमकं काय खरं काय खोटं या विषयावरची चर्चा आता आपण सुरू करणार आहोत. श्याम मानव यांच्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी आणि त्यांचे सहकारी पुरुषोत्तम आवारे पाटील आपल्यासोबत या चर्चेत आहेत. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते नवनाथ बन देखील या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते अनिश गाढवे देखील या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. आपण सुरुवात करूया पुरुषोत्तम आवारे पाटील यांच्यापासून. पुरुषोत्तमजी, ज्या प्रकारचे आरोप करण्यात आलेले आहेत, आरोप काय आहेत हे तर आपण ऐकलं, मात्र देवेंद्र फडणवीसांनी आत्ता जी प्रतिक्रिया दिली की पुरावे असल्याशिवाय मी बोलत नाही आणि कोणीही बोलू नये, हे जे सगळे आरोप श्याम मानव यांनी केलेले आहेत, ज्यांना अनिल देशमुखांनी दुजोरा दिलाय, काय आधार आहे नेमका या आरोपांमागे?
नाही, एक लक्षात घ्या की प्राध्यापक श्याम मानवांनी आरोप जे केले हो त्याला ज्यांच्या संदर्भात ते बोलले ते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दुजोरा दिलेला आहे. याच्यापेक्षा अधिक पुराव्याची काय गरज आहे? आणि श्याम मानवांसारखा व्यक्ती ज्यांनी सबंध आयुष्य सामाजिक चळवळींमध्ये घालवलं, ते कधीही राजकारणात पडले नाहीत, ते अशा वेळी असा आरोप का करत आहे याची माहिती खरं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी घ्यायला हवी. त्यांनी त्यांच्या वक्तव्यात सांगितलं की श्याम मानव माझे चांगले मित्र आहेत. मग तुमचा चांगला मित्र अशा पद्धतीचे गंभीर आरोप तुमच्यावर का करतो आहे याचं आत्मचिंतन करण्याच्या ऐवजी त्यांनी सुपारीबाज वगैरे जो शब्द वापरला त्याचा मी या ठिकाणी धिक्कार करतो. मला वाटते की अनिल देशमुखांनी श्याम मानव जे बोलले त्या शब्दाला जो दुजोरा दिला त्यावरूनच हे सिद्ध होतंय की श्याम मानव काहीही चुकीचं बोललेले नाही. ठीक आहे. श्याम मानव काही चुकीचं बोलले नाहीत असं तुम्ही म्हणताय. नवनाथ बन यांच्याकडे आपण जाऊया. नवनाथ, आपण ऐकलं असेल की आरोप करणारा आरोप करतो आहे आणि ज्याच्याविषयी आरोप केले जात आहेत ते अनिल देशमुख याला दुजोरा देत आहेत. याच्यापेक्षा आणखी काय पुरावा हवा असा दावा केला जातो आहे. आपण कसं पाहता या सगळ्या प्रकरणाकडे? हा द्या. हो येतोय, द्या. नवनाथ, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? नवनाथ बन यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये. आपल्याबरोबर अनिश गाडवे सुद्धा आहेत. अनिशजी, हा जो आधार आणि हे जे टायमिंग आहे, दोन मुद्दे आता उपस्थित झालेले आहेत की या सगळ्या आरोपांचा आधार काय आणि दुसरी गोष्ट आत्ताच हे सगळं का घडतं आहे. आपल्याला काय वाटतं की हे या सगळ्याचे नेमके काय परिणाम होऊ शकतात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये? आत्ताच हे प्रकरण समोर येण्यामागे, या टायमिंग मागे काय नेमकी गणितं तुम्हाला दिसतात? बघा, या सगळ्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम तर होणार आहे. आणि ज्या गोष्टी महाराष्ट्रातल्या जनतेला कळायला हव्यात त्या योग्य वेळी करणं हे देखील महत्वाचं आहे. आताच आमचे अनिसचे सहकारी म्हणाले सुपारीबाज हा शब्द वापरण्यात आलाय. सुपारीबाज म्हणजे काय हो? म्हणजे जर तुमच्या बाजूने बोललं तर आम्ही चांगले, जर तुमच्या विरोधात बोललं तर आम्ही वाईट. आता तुम्ही देशभक्तीची सर्टिफिकेट वाटता, तुम्ही धर्माची सर्टिफिकेट वाटता, हे सगळं तुम्ही आता ह्या सगळ्यावर कंट्रोल केलेलं आहे. आज तुम्ही म्हणाल आत्ताच हा विषय का? तुम्ही म्हणजे मी या राजकारण्यांना म्हणतोय, या समोरच्या भारतीय जनता पक्षवाल्यांना म्हणतोय. आज तुम्ही पहा, बरोबर आज तुम्हाला हे कसं काय सुचलं, हे तुम्हाला आधी का नाही सुचलं? मग जर असाच प्रकार असेल तर आम्ही सुद्धा म्हणू शकतो लाडकी बहीण तुम्हाला 2 वर्षात का नाही सुचली, लाडका भाऊ तुम्हाला 2 वर्षात का नाही सुचला. हे सगळे जे चाललेत ना प्रकार, हे तुम्ही लक्षात घ्या. आज हा विषय इतका महत्वाचा आहे आणि ह्या विषयाला तुम्ही खरं तर चालवलं पाहिजे अशा प्रकारे, कारण शेवटी काही ना काहीतरी पुरावे असतीलच. त्यासाठीच हा एवढा मोठा प्रकार खुल्यामध्ये भर मीडिया समोर घेऊन आला आहे. हा काही असा गपचूप मध्ये कुठला कॉल रेकॉर्डिंग वगैरे आलेला नाहीये. हा खुल्यामध्ये विषय आणलेला आहे. दुसरी गोष्ट, ज्या अनिल देशमुखांबद्दल आपण हे सर्व काही बोलतोय त्या अनिल देशमुखांबद्दल मागे सुप्रीम कोर्टाचे, हायकोर्टाचे त्यांनी कशाच्या आधारावर त्यांची बेल मंजूर झाली हे देखील तुम्ही पहा. आज अनेक जण म्हणतायत, मी आज किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया ऐकली या सगळ्या विषयावर, म्हणतायत हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. किरीट सोमय्यांना सध्या कसं झालंय, या भारतीय जनता पक्षाला कसं झालंय की जे प्रकरण कोर्टात ते न्याय प्रविष्ट, म्हणजे बोलण्यासाठी तुमच्याकडे काही नसेल तर प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. मग तशीच बघायला गेलं तर नवाब मलिकांची प्रकरण देखील न्याय प्रविष्ट आहेत. पण आज अनिल देशमुखांना तुम्ही 100 कोटींचा तो मनी लॉन्ड्रिंग काय ते होतं, वसुली वगैरे तुम्ही नाव दिलं त्याला, 100 कोटीपैकी 100 रुपयाचा देखील तुम्ही पुरावा माननीय उच्च न्यायालयात किंवा माननीय सर्वोच्च न्यायालयात दाखल करू शकले नाहीत. आज त्या व्यक्तीने केलेली ही स्टेटमेंट अतिशय महत्वाची आहे. 3 आरोप, ते जवळपास 4 आरोप त्यांनी याच्यामध्ये केलेत. म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना कसं बदनाम करायचं आणि त्यातून आपला स्वार्थ कशा प्रकारे साधून घ्यायचा हे अतिशय उत्तमरित्या भारतीय जनता पक्ष चालवत आहे. त्यांचा हा फुगा ज्यावेळेस फुटला त्यावेळेस अंगाशी आला. आज बघा कुठलाही नेता यांचा प्रतिक्रिया देत नाही. आज नितेश राणे या असल्या लोकांच्या प्रतिक्रिया तुम्ही दाखवत नका जाऊन. मुळात तुमच्या चॅनलचा दर्जा फार उंच आहे, पुढारी या माध्यमाचा दर्जा फार उंच आहे. या असल्या लोकांच्या प्रतिक्रिया दाखवल्यात ना तुम्ही, तो दर्जा खरंच खाली येऊ शकतो. या नितेश राणेंसारख्या माणसांच्या प्रतिक्रिया, कारण त्यांच्याकडे कायम पेन ड्राईव्ह असतात,
कायम डॉक्युमेंट्स असतात, ते फक्त असे हवेत हलत असतात, हवेच्या बाहेर त्यांचं काहीच नाही. त्यांच्याकडे ठीक आहे. अनिशजी आपण मूळ विषयाकडे परत येऊया. कुणी प्रतिक्रिया द्यायची हा पक्षाचा अधिकार आहे. पक्षांनी ती कामं नेमून दिलेली असतात, त्यानुसार त्या प्रतिक्रिया येत असाव्यात. नवनाथ बन यांच्याकडे जाऊया. नवनाथजी, बाकीच्या गोष्टी सोडून द्या. जो मूळ आरोप आहे की ज्या प्रकारे अनिल देशमुख यांच्याकडे माणूस पाठवला, खास माणूस पाठवला असं त्यांनी म्हटलेलं आहे, ह्या सगळ्या आरोपांकडे आपण किती गांभीर्यानं बघितलं पाहिजे? ह्या सगळ्या आरोपांचं टायमिंग आणि ज्या प्रकारचे हे आरोप करण्यात आलेले आहेत, काय आपलं यावर उत्तर असेल? अमोल, ज्या पद्धतीनं श्याम मानव यांनी आरोप केले आणि त्याला दुजोरा देण्याचं काम अनिल देशमुख यांनी केलं, पण त्याच प्रतिक्रियेमध्ये अनिल देशमुख यांना विचारलं होतं की या संदर्भामध्ये तुमच्याकडे काही पुरावे आहेत का? आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी तुमच्याकडे माणूस पाठवला, त्या संदर्भात तुमच्याकडे काही दाखले आहेत का, पुरावे आहेत का? तर त्याबद्दल अनिल देशमुखांनी मात्र कुठलंही उत्तर देणं टाळलं. श्याम मानव यांना देखील माझा प्रश्न आहे की त्यांच्याकडे या संदर्भात काही पुरावे आहेत काय, त्यांनीही उत्तर देणं टाळलं. परंतु आपण ज्या पद्धतीनं बघतो की आता निवडणूक आहेत आणि निवडणुकीच्या पूर्वी हा सगळा अशा पद्धतीचा आरोप प्रत्यारोपाचं राजकारण करण्याचा प्रयत्न होतोय. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की हे प्रकरण साधारणतः 3 वर्षापूर्वीच आहे, म्हणजे तेव्हा महाविकास आघाडी सत्तेत असतानाचं प्रकरण आहे. अमोल, मला प्रश्न या सगळ्यांना विचारायचा आहे की वसुलीचं रॅकेट हा आरोप कोणी केला होता? हा आरोप भारतीय जनता पार्टीने केला का? नाही. हा आरोप तत्कालीन आपले महासंचालक असलेल्या परवीन सिंग केलेला होता. पण हे असं असताना देखील भारतीय जनता पार्टीकडे बोट दाखवलं जातं. तिथल्या एका परमवीर सिंग नावाच्या अधिकाऱ्यांनी अनिल देशमुखांवर आरोप केला होता, तत्कालीन गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केला होता आणि एक पत्र लिहून आरोप केला होता. हे सगळं भारतीय जनता पार्टीने केलेले आरोप नाही आहेत. अनिल देशमुख यांच्यावर जे काही वसुलीचे आरोप झाले, 100 कोटी वसुली करण्याचं सांगितलं गेलं, हे सगळं एका तत्कालीन सरकारी अधिकाऱ्यांनी तत्कालीन गृहमंत्र्यांवर, गृहमंत्री असताना, गृहमंत्री पदावरून पाय उतारू झाल्यानंतर नाही, तर गृहमंत्री असताना महाविकास आघाडीचा कारभार कसा चालत होता हे परमवीर सिंग यांनी एक लेटर बॉम्ब टाकून सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर हे सगळे आरोप सुरू झाले. मग हे सगळे आरोप परमवीर सिंह यांनी केले. हे सगळं प्रकरण कोर्टामध्ये चालू आहे. याचा भारतीय जनता पार्टीशी काय संबंध आहे? भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्याचं काम या निमित्ताने केलं जात आहे. या संदर्भामध्ये देवेंद्रजींनी किंवा देवेंद्रजींच्या कुठल्याही माणसाने अशा पद्धतीचा ऍफिडेव्हिट करून घेऊन गेले असतील तर अशा पद्धतीचा काही पुरावा आहे का? तो पुरावा सादर करणं आवश्यक आहे. याच प्रकरणामध्ये गृहमंत्री असताना अनिल देशमुखांना थेट जेलमध्ये जाण्याची वेळ आली होती. त्यावेळेला सरकार महाविकास आघाडीचं होतं. त्यामुळे खोटं बोलण्याचं काम, खोटं बोल पण रेटून बोल, अशा पद्धतीचं काम श्याम मानव यांच्याकडनं केलं जात आहे. त्यालाच लगेच श्याम मानव बोलतात आणि लगेच आपले अनिल देशमुख त्याला दुजोरा देतात. हे एक प्रकारचं रॅकेट आहे आणि एक प्रकारच्या ज्या पद्धतीने देवेंद्रजीने याला टर्म कॉइन केली, ही सुपारी घेऊन अशा पद्धतीचं बोलण्याचं काम आहे. मला वाटतं श्याम मानव यांच्याबद्दल समाजाला आदर आहे. ते अंधश्रद्धा निर्मूलनाचं चांगलं काम करतात, परंतु ते सोडून आता त्यांना कदाचित राजकीय वेध लागले असतील म्हणून अशा पद्धतीचे आरोप ते करतात. ठीक आहे पुरुषोत्तमजी, 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत. एकतर जर पुरावे नसतील, एवढं सगळं घडलेलं आहे, याचे कुठलेच पुरावे सादर करता येत नसतील तर हा सगळा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे असं का समजण्यात येऊ नये? आत्ता नवनाथ बन यांनी जे आरोप केले त्याच्यावर आपलं उत्तर. नाही, एक लक्षात घ्या की प्राध्यापक श्याम मानवांनी काही आरोप नव्यानं केलेले नाहीये. ज्या गोष्टी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांकडून त्यांना कळाल्या त्याच त्यांनी उद्धृत केलेल्या आहेत. राहिला प्रश्न पुराव्यांचा, तर पुरावे काही माध्यमांसमोर सादर करायचे नसतात. योग्य त्या यंत्रणांकडे ते पुरावे गरज पडली तर सादर करतील. ती संपूर्ण जबाबदारी अर्थात अनिल देशमुखांची आहे, कारण अनिल देशमुखांच्या संदर्भात ही घटना घडलेली आहे. श्याम मानवांनी असं कधीही म्हटलेलं नाही की ते माझ्याकडे आले होते. त्यांनी अनिल देशमुखां संदर्भात हे घडलं हे मीडियाला सांगितलंय. त्यामुळे श्याम मानव खोटं बोलतायत अशातलाही भाग नाही. श्याम मानव कधी खोटं बोलले हे सत्य झालं असतं जेव्हा अनिल देशमुखांनी त्यातला एकही वक्तव्य त्यांचं नाकारलं असतं तर ते खोटे बोलतायत असं झालं असतं, परंतु हे अजिबात झालेलं नाहीये. राहिला प्रश्न पुराव्यांचा, तर ते योग्य त्या यंत्रणेकडे ते ठीक आहे. म्हणजे पुरुषोत्तमजी, तुम्हाला असं म्हणायचं आहे की हे सगळे आरोप हे मूळचे अनिल देशमुखांचे आहेत. श्याम मानव यांनी फक्त ते उद्धृत केलेत, त्यांचा स्वतःचा असा काही दावा नाहीये किंवा त्यांनी याची खातरजमा सुद्धा केलेली नाहीये. बरोबर. एक लक्षात घ्या की प्राध्यापक श्याम मानव आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये
गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर संविधान बचाव अशी एक मोठी आघाडी निर्माण झाली होती. त्यांनी राजकीय भूमिका घेतली होती. तीच भूमिका येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा महाराष्ट्र बचाव या बॅनर खाली श्याम मानवांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातल्या असंख्य सामाजिक संघटना सक्रियपणे घेत आहेत. आणि हे सगळं महायुतीचा जे काही कार्यक्रम असतील आतापर्यंतचे ते उघड करण्याचा एक कामाचा तो एक भाग आहे. श्याम मानवांनी जे आरोप केले आहेत ते आरोप अतिशय गंभीर त्यांना वाटले, म्हणून नागपूरच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी हे उद्धृत केलं की इतकेही विचित्र अनुभव येतात हे मांडताना त्यांनी हे आरोप केलेले आहे आणि त्याला अनिल देशमुखांनी दुजोरा दिलेला आहे. ठीक. अनिशजी, ज्या प्रकारे त्याच वेळी हे आरोप समोर का आले नाहीत हा तर प्रश्न आहे ज्याचा मगाशी तुम्ही उल्लेख केला. मात्र अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी आरोप केले जाणं गेल्या काही 2.5 ते 3 वर्षांमध्ये आपण बघतो आहोत की भारतीय जनता पक्षाकडून विशेषतः किरीट सोमय्यांसारख्या नेत्यांकडून आरोप केले जातात, त्यानंतर ते नेते पक्ष बदलतात, त्यानंतर त्यांना क्लीन चिट मिळते किंवा त्या केसेस थांबतात. या सगळ्या प्रकारावर विरोधक म्हणून तुम्ही टीका करत असताना अशा प्रकारे कुठलेही पुरावे नसताना किंवा ते आत्ता समोर न आणता आरोप करणं हे कितपत योग्य आहे, ह्याच्या मागे नेमके काय कारण दिसतं? बघा, याच्याविषयी पुरावे आहेत नाही आहेत हा विषय श्याम मानव साहेब स्वतःच सांगू शकतात. राहिला विषय पुराव्यांचा, आणि पुराव्याविषयी जर भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते जर इथे विचारत असतील तर त्यांनी ह्या देखील गोष्टीत लक्ष घालायला पाहिजे की ज्या अनिल देशमुखांना ज्यावेळेस अटक झाली, ज्यावेळेस त्यांना ती जेल झाली, ते म्हणतात महाविकास आघाडीचं सरकार होतं, पण ते सरकार ह्या महाराष्ट्राच्या सरकारकडे अटक झालेली ती ईडी अटक होती, लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, ईडीचा जो गैरवापर करून त्यांची अटक झाली होती, त्यानंतर त्यांची बेल कुठल्या अटींवर मंजूर झाली, या गोष्टी पहा. 1 रुपयाचा आरोप ते सिद्ध करू शकले नाहीत. आणि महाराष्ट्रातलं सरकार पाडण्याचा हा 100 कोटींचा आरोप हा एक भाग होता. महाराष्ट्रातल्या सरकारची कुठेतरी बदनामी करायची, त्या सरकारचे जे प्रमुख होते, शिवसेनेचे पक्ष प्रमुख, यांची कुठेतरी बदनामी करायची. हा सगळा एक ठरवून बसलेला आरोप. आणि ह्या सगळ्या खेळाचे हे जनक होते, ज्यांनी आज सुपारीबाज वगैरे काय म्हणण्याचा प्रकार केला, हे सगळे जनक आहेत त्याचे. दुसरी गोष्ट, तुम्ही पहा 100 कोटींचा आरोप जो झाला त्याच्यातले 4 कोटी 17 लाखांपर्यंत ते आले, त्यानंतर 1 कोटी 17 लाखांपर्यंत आले, आणि त्यानंतर ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात त्यांना कळलं की ही 1 कोटी 17 लाखाची रक्कम देखील हे ट्रस्टच्या मार्फत आहे, म्हणजे 100 कोटी कुठे, 1 कोटी 17 लाख कुठे, आणि ते देखील ट्रस्टच्या मार्फत काय, याचा हे खुलासाच करू शकले नाहीत. म्हणजे आणि ह्याला तुम्हाला माहिती असायला हवं, सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस 10 दिवसांची यांच्या बेल पेंडिंग असताना, म्हणजे 10 दिवस त्यांना स्टे दिला होता यांच्या बेलला, हायकोर्टाच्या बेलला, त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने ह्यांचं जे चॅलेंज होतं ते डिसमिस केलं. सीबीआयचं चॅलेंज डिसमिस करून टाकलं. याचा अर्थ या केसमध्ये दम नव्हता. म्हणजे तुम्ही अनिल देशमुखांना कशाच्या आरोपाखाली खरं तर अटक केली होती, हा एक अजूनही अनुत्तरित राहिलेला प्रश्न आहे. जसं आज केजरीवालांच्या बाबतीत झालंय, संजय राऊत साहेबांच्या बाबतीत झालंय, तसंच अनिल देशमुख साहेबांच्या बाबतीत हाच प्रकार घडलेला आहे. आणि त्यांनी हे जे आरोप केले त्याच्यात तथ्य आहे, म्हणूनच ते खुल्यामध्ये बोलतायत, भर मीडियासमोर बोलतायत. ते काही असं गपचूपमध्ये कुठे चार चौघामध्ये बोलत नाही, ते भर मीडियासमोर बोलतायत. याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरलेलं आहे आणि कोणीतरी त्यांच्याकडनं हे ऍफिडेव्हिट साईन करून मागत होतं. नवनाथ, म्हणजे अनिल देशमुख यांच्यावर ज्या प्रकारे आरोप करण्यात आले, ज्या प्रकारे पुढे सगळ्या गोष्टी झाल्या, त्यांना बेल मिळाली, त्यांच्यावरचे आरोप अजून सिद्ध होऊ शकले नाहीत, ह्या सगळ्या प्रक्रियेकडे बोट दाखवलं जात आहे, याच्यावर आपलं काय उत्तर असेल? ज्या पद्धतीनं अनिसच्या वतीनं श्याम मानव यांच्या वतीने जे प्रवक्ते आले ते सांगतायत की श्याम मानव यांच्याकडे कुठलेही पुरावे नाहीत, फक्त अनिल देशमुख हे म्हटले होते म्हणून त्यावर आरोप केले. मुळामध्ये श्याम मानव हे अनिल देशमुखांचे प्रवक्ते कधीपासून झाले, त्यांना कधीपासून अनिल देशमुखांचं प्रवक्तेपद मिळालं, याचंही स्पष्टीकरण दिलं पाहिजे. दुसरा राहिला प्रश्न सरकारचा दुरुपयोग करण्याचा. मला सांगा, महाविकास आघाडीचं सरकार असताना हनुमान चालिसा म्हणली म्हणून 8 दिवस जेलमध्ये कोणाला टाकलं होतं? एक वाक्य बोललं म्हणून नारायण राणेंना भरल्या ताटावरून कुणी उठवलं होतं? नारायण राणे यांचं घर पाडण्यापर्यंतची मजल कुणाची गेली होती? हे सगळे आहेत. एवढंच काय, पत्रकार अर्णब गोस्वामी आणि पत्रकार राहुल कुलकर्णी यांना घरातून कुणी उचलून आणलं होतं? आता कोविडच्या काळात असताना 2 पत्रकारांना आपण उचलून आणलं होतं का? तर एक बातमी छापली म्हणून, एक कार्टून फॉरवर्ड केलं म्हणून निवृत्त अधिकाऱ्याला मारहाण कुणी केली होती? महाविकास आघाडी महाराष्ट्रात सरकार असताना एक काय असे हजारो उदाहरणं देता येतील ज्यामधून यांनी सत्तेचा गैरवापर केला, लोकांना सळो की पळ करून ठेवलं.
कोविडच्या काळामध्ये लोकांना घरामध्ये राहता येऊ शकत नव्हतं आणि अतिशय वाईट अवस्था लोकांची करून ठेवली होती आणि अतिशय वाईट पद्धतीने म्हणजे कोविडच्या काळात राहुल कुलकर्णी सारख्या पत्रकारांना ज्याला आपण चौथा स्तंभ म्हणतो त्यांना नवनाथजी, घरातून उचलून इतर अशा काढलं अनेक होतं. घटना आपल्याला हे उल्लेख वास्तव करता होतं. येईल, त्याच्यामध्ये आपल्याला वेळ घालवता येणार नाही, आपल्याकडे वेळ कमी आहे. नवनाथजी, राजकीय नेते एकमेकांवर काय आरोप प्रत्यारोप करतात हा वेगळा मुद्दा आहे. मी मुद्द्यावर येतो अमोल, मी मुद्द्यावर येतो. ज्या पद्धतीने आरोप केला जातोय हे आरोप भारतीय जनता पार्टीने केलाच नव्हता. हा आरोप केला होता परमवीर सिंह यांनी. परमवीर सिंह कोण होते? त्यावेळेचे पोलीस महासंचालक होते. वळामध्ये हा आरोप एका पोलीस अधिकाऱ्याने तत्कालीन गृहमंत्र्यांवर केला होता. एवढंच नाही तर अंबानींच्या घरासमोर नवनाथजी, विरोधक पण हेच तर म्हणतायत की त्यावेळी जसा राजकीय नेत्यांनी आरोप केलेला नव्हता, परमवीर सिंग यांनी केलेला होता, तसाच आता हा आरोप देखील राजकीय नेत्यांनी केलेला नाहीये. तो श्याम मानव यांनी केलेला आहे. श्याम मानव काही राजकारणी नाहीयेत, त्यांचा कुठला पक्ष नाहीये, ते अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करतायत. देशमुख म्हणाले म्हणून श्याम मानव काय सांगतात? अमोल, श्याम मानव सांगतात की माझ्याकडे पुरावे नाहीयेत. अनिल देशमुख जे म्हणाले ते मी म्हणालो. जो अनिल देशमुखांनी आरोप केलाय त्याला मी उद्धृत केला असं श्याम मानव यांचे प्रवक्ते सांगतायत. याचा अर्थ अनिल देशमुखांचाच आरोप श्याम मानव करतात. याचा अर्थ श्याम मानव अनिल देशमुखांचे प्रवक्ते आहेत का? श्याम मानव पुरुषोत्तमजी, शेवटचे 30 सेकंद तुमच्या स्पष्टीकरणासाठी. पुरुषोत्तमजी घेतले काय याही प्रश्नाची उत्तर द्यायला हवी. निश्चित बोलूया आपण. पुरुषोत्तमजी, शेवटचे 30 सेकंद. विचारवंत जो असतो तो कोणाचा प्रवक्ता नसतो, तो सतत बुद्धीचा आणि विवेकाचा प्रवक्ता असतो. शेवटी सरकारची कारनामे, कायदा व सुव्यवस्थेचे महाराष्ट्रामध्ये उडणारे झेंडवडे आणि घटनेची होणारी पायमल्ली याची जर मांडणी करायची असेल तर सामाजिक कार्यकर्त्यांचं हे सामाजिक भान आहे, हे त्याचं कर्तव्य जबाबदारी आहे. म्हणून त्याला ज्या काही समाजात घटना दिसत असतील त्या घटना मांडणं म्हणजे एखाद्याचं ठीक आहे. सामाजिक आजूबाजूला जे दिसतंय ते मांडणं हे कर्तव्य आहे. त्या भावनेतून श्याम मानव बोलले असं म्हणतायत. ह्या सगळ्या आरोपांच्या धुळ्याला आता तर सुरुवात झाली आहे. इथून पुढे हे प्रकरण कसं वळण घेतं, दोन्ही बाजूनी काही पुरावे येतात का, खंडन मंडन कसं केलं जातं, यावर पुढारी न्यूजचं लक्ष असणार आहे. तूर्त या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा पुढारी न्यूज.